सर, जलजीवनमध्ये भ्रष्टाचार झालेला उघड आहे. आपण कारवाईचे संकेत दिलेत, मात्र त्यांच्यावरती गुन्हे दाखल होणार आहेत का? नक्कीच आपण खूप रास्त प्रश्न विचारला आहे. भारत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ड्रीम योजनेतला जलजीवन मिशन हा योजनेचा आहे. हर घर जल से नल, नल से जल या योजनेच्या माध्यमातून पाणी हा प्रत्येकाचा एक मूलभूत अधिकार आहे आणि तो प्रत्येकाला मिळालाच पाहिजे. या संदर्भात जलजीवन मिशनची आपण मागच्या आठवड्यामध्ये बैठकसुद्धा लावली आणि ज्या ज्या योजना पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये कंप्लीट झालेत अशा एकूण 687 योजनांची आपण चौकशी लावलेली आहे की त्या पर्टिक्युलर ग्रामपंचायतीचे जे ग्रामसेवक आहेत त्यांच्याकडून योजना पूर्ण झाल्याचे आपण दाखले मागितलेत. त्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं वस्तुस्थिती काय, कागदावर ऑन पेपर काय परिस्थिती आहे आणि प्रॅक्टिकल त्या गावात काय परिस्थिती आहे आणि मग त्याच्या माध्यमातून सर्व ग्रामसेवकांनी जे काम पूर्ण झालं आहे त्याचे दाखले देण्याची प्रक्रिया चालू केली. जे काम अपूर्ण आहे मग जे अपूर्ण काम असेल ते संबंधित कॉन्ट्रॅक्टर करून कंप्लीट करून घेण्याची जबाबदारी ही रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपण निश्चित पद्धतीने करणार आहोत. आणि ज्या योजनेमध्ये ज्या ज्या योजना अपूर्ण आहेत त्याचा पूर्णपणे आढावा घेऊन, कारण त्या खात्याचा प्रमुखच मी असल्यामुळे आज रायगड जिल्ह्यात कधी न भविष्य तर पहिल्यांदा रायगड जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष आणि भारतीय जनता शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांची सत्ता बसले. त्यामुळे आमची जबाबदारी बनते की नरेंद्र मोदी साहेबांची जी योजना आहे हर घर नल से जल ती मिळालीच पाहिजे आणि तो प्रत्येकाला मूलभूत अधिकार आहे. आणि ज्याच्या संदर्भात कोणीही काय भ्रष्टाचार करत असेल, मग त्यात आमचा अधिकारी वर्ग असेल किंवा संबंधित कॉन्ट्रॅक्टर असेल तर कोणालाही आपण सोडणार नाही. संबंधित कॉन्ट्रॅक्टरला केस करून ब्लॅकलिस्ट करून त्याच्यावर जी जी कारवाई करता येईल ती निश्चित करण्याचा आमचा 100% प्रयत्न राहील. 50,000 जे नागरिक आहेत ते या योजनेपासून वंचित राहिलेले आहेत, त्यांच्यासाठी आपण काही उपाययोजना करणार आहात? नाही, नक्कीच. आता ज्या ठिकाणी पाण्याची योजना म्हणजे पाणी आता नसेल त्या ठिकाणी आपण टँकरच्या माध्यमातून पाणी देणार आहोत आणि प्रत्येक आपण डिपार्टमेंट वाईज पूर्ण 15 तालुक्यातल्या सर्व SC, G, D सर्वांना आपण बोलवले होते आणि सर्वांना आपण सूचना दिलेल्या आहेत की तुम्ही प्रत्येक एका महिन्यात मला प्रत्येकाचा आढावा मिळाला पाहिजे. मग 30 एप्रिल 30 मे 30 जून अशा पद्धतीने या 3 महिन्यात तर आम्ही टार्गेट सेट केलेत आणि त्याच्या माध्यमातून येणाऱ्या काळात ही योजना गतिमान पद्धतीने कशी होईल त्यासाठी आपला प्रयत्न चालू आहे. संबंधित प्रकरणी आपले कार्यकर्ते आणि पदाधिकारी आले तरी आपण कारवाई करणार? 100%. मला हे काम करत असताना मग तो कोणत्या पक्षाचा आहे, मग तो कोणत्याही पक्ष असेल तरी त्याच्यावर 100% कारवाई होणार.